पंचायत समिति अब सिर्फ एक इदारा बनकर रह गया है। हुकूमत की इस पॉलिसी के खिलाफ रियासत की कई पंचायत समितियों ने एहतजाज किया। मकामी खुद इख्तियारी इदारों में पंचायत समिति को अहम मकाम हासिल है। तालुकी की सतह पर कायम इस इदारे की जानिब से तालुकी की तमाम ग्राम पंचायतों के दरमियान कोऑर्डिनेशन का काम किया जाता है। साबिक में दीगर लोकल बॉडीज की तरह पंचायत समिति को भी कई इख्तियारात हासिल थे और रियासती हुकूमत की जानिब से फंड दिया जाता था, लेकिन पिछले 4 सालों से हुकूमत ने पंचायत समिति के कई अहम इख्तियारात सल्ब कर लिए और फंड भी रोक दिया। नांदेड़ पंचायत समिति की जानिब से इसे जमहूरियत मुखालिफ पॉलिसी करार देते हुए एहतजाज किया गया। पंचायत समिति के अरकान की जानिब से माहाना इजलास के बायकाट का भी ऐलान किया गया। इस सिलसिले में पंचायत समिति के दफ्तर चिक्कलवाड़ी में एक मीटिंग ली गई, जिसकी सदारत पंचायत समिति के चेयरमैन SB जाधव ने की। मीटिंग में पंचायत समिति के अरकान ने शिरकत की। सबने मुतफ़िक़ा तौर पर फैसला किया कि पंचायत समितियों के तय हुकूमत की मौंदाना पॉलिसी के खिलाफ माहाना इजलास का बायकाट किया जाएगा। इस ज़िम्मन में पंचायत समिति ने एक वफ्द की जानिब से तहसीलदार और जिला कलेक्टर की मारिफत रीजनल कमिश्नर औरंगाबाद को मुख्तलिफ मुतालिबात पर मुश्तमिल मेमोरेंडम रवाना किया। आज आमची या ठिकाणी मासिक सभा आयोजित केली होती आणि आम्ही सगळ्या सदस्यांनी एकमुखाने असा ठराव केला की आजच्या मासिक सभेवर या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात येत आहे। कारण पंचायत समितीचे जे हक्क आहेत किंवा पंचायत समितीचे जे अधिकार आहेत ते शासनानं कमी केलेले आहेत आणि ते अधिकार कमी केल्यामुळे आम्हाला कुठल्याच प्रकारचा अधिकार राहिलेला नाही। एखाद्या शाळेला, एखाद्या आरोग्य केंद्राला किंवा एखाद्या ग्रामपंचायतीला आम्ही व्हिजिट करायला जातात त्यावेळेस तिथले लोक आम्हाला विचारतात किंवा एखादी उणीव असेल तर आम्हाला तिथं मागणी करतात की आम्हाला शाळेला फलाना कॉम्प्युटर पाहिजे, कुठेतरी रस्ता पाहिजे, नाली पाहिजे। त्यावेळेस एक आम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतं की त्या ठिकाणी आम्ही 1 रुपयाचाही निधी देऊ शकत नाही, कारण आम्हाला निधीची तरतूद नाही। मग आमचं एक म्हणणं आहे, शासनाला मागणी आहे की आम्हाला पंचायत समितीला अधिकार आमचे वाढवावेत। आम्हाला वर्षाकाठी 50 लाख रुपयाचा विकास निधी मिळावा। आम्हाला 14 वित्त पहिल्याप्रमाणेच आम्हाला पंचायत समितीला त्याचे अधिकार देण्यात यावे। BDO आणि सभापतीचं हे बँकेमधल्या कुठल्याही व्यवहाराचं जॉईंट खातं असावं। त्याच्यानंतर आम्हाला स्वराज्य मतदारसंघामध्ये सर्व सदस्यांना आमच्या मतदानाचा अधिकार असावा आणि मार्केट कमिटीचं जे सदस्यत्व आमचं कमी केलं आहे प्रतिनिधीचं ते सुद्धा पूर्वीप्रमाणे कायम करण्यात यावं। तसेच आम्हाला या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमध्ये आमच्यात सदस्य म्हणून घेण्यात यावं आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये जे सदस्याला अधिकार आहेत तेच अधिकार आम्हाला सुद्धा या ठिकाणी देण्यात यावेत। अशा आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत आणि ते मागण्या आम्ही या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये देऊन या आजच्या सभेवर आम्ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। पंचायत समिती मासिक सभेमध्ये सर्व एकमुखाने पंचायत समिती सदस्य व सभापती उपसभापतींनी आम्ही बहिष्कार टाकण्याचे ठरवलेले आहे। कारण आज पंचायत समिती हे जिल्हा परिषद व ग्रामीण भागामधील ग्रामच्या एक दुवा म्हणून काम करण्याचं काम करते। प्रत्येक ग्राउंड लेवलला जाऊन काम करण्याचं काम हे पंचायत समिती करते आणि काम करत असतेवेळेस पंचायत समितीला कोणत्याही प्रकारचे अधिकार या शासनाने ठेवलेले नाहीत, त्या शासनाने काढून घेतलेले आहेत। आज आमच्या विविध मागण्या आहेत। आज आमच्या पंचायत समिती सदस्यामार्फत आमचा जे मानधनामध्ये वाढ करावी ही एक मागणी आम्ही लावून धरलेली आहे। आमच्या पंचायत समिती सदस्यामार्फत एक आमदाराची निवडणूक करण्यात यावी ही एक मागणी आहे। त्याच प्रकारे पंचायत समितीच्या मासिक बैठकीला राज्य शासनाच्या कार्यालयाचे प्रमुख उपस्थित राहिले पाहिजेत, असे विविध मागण्याचे आम्ही याप्रमाणे निवेदन केले आहे। शासनाचा याचा निषेध म्हणून आम्ही या बैठकीला बहिष्कार टाकलेला आहे।